संतांचं दर्शन झालं की विवेक जागा होतो. विवेक जागा झाला की ज्याच्यासाठी जन्माला आलो तेनेची पंथे चालू जातात, न पडे गुंता कोठे काही. आणि संतांच्या पायावर विश्वास याच्यासाठी ठेवायचा की संतांचे पद स्पर्श हे भगवंताच्या हृदयापर्यंत जातात. त्याची माझी हित करीती सकळन जेणे. भगवंत माझ्यावर कशाने कृपा करेल हे संतांना कळतं, म्हणून संतांच्या पायावर विश्वास ठेवून मला मार्गक्रमण करायचंय. आणि असे संत मला आज भेटले, मी धन्य झालो. पण संत भेटल्याच्या नंतर झाली पापा तापा तुटी. 3 प्रकारचे ताप सांगितले जातात. संत चरण रज लागता सहजन वासनेचे बीज. मग दैन्य गेले उठा उठी म्हणजे महाराज काय हो? दैन्य म्हणजे दारिद्र्य. दैन्य म्हणजे दारिद्र्य. काही म्हणतील महाराज संतांची कृपा झाल्यावर दारिद्र्य जातं असं तुम्ही म्हणता, पण संतांची कृपा झाली की दारिद्र्य येतं असे अनेक उदाहरण आहेत आमच्याकडे. तुम्हाला दारिद्र्य शब्दाचा अर्थ नाही समजला. दारिद्र्य शब्दाचा अर्थ समजला नाही. दारिद्र्य म्हणजे जो गरीब आहे, जो भिकारी आहे, ज्याच्या अंगावर नाही 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 नाही. शंकराचार्यकृत प्रश्नोत्तरी नावाचा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये पहिलाच प्रश्न आहे आचार्य, दारिद्र्य म्हणजे कोण? दारिद्र्य कोणाला म्हणावं? तर आचार्य उत्तर देता विशाल तृष्णा इति नाम दारिद्र्यतः. ज्याची आश कधी संपतच नाही. हे झालं का ते झालं. जो आतून तापलाय तो खरा दारिद्र्य. आणि आतून तापल्याच्या नंतर संतांचं दर्शन झाल्यावर तो ताप कमी होतो आणि दारिद्र्य निघून जातो. हा शब्द त्याचा सरळ अर्थ आहे. अनेक लोकांच्या अंतःकरणामध्ये गैरसमज आहे. आज या ठिकाणी परमेश्वर दादा बसलेले आहेत. परमेश्वर दादा कोणत्याच पदावर नाहीये, पण पदावाल्यापेक्षा सुद्धा हृदयाच्या मनावरती अधिराज्य करणारा माणूस म्हणजे तोंडचोपड्या गोष्टी नाही बरं का स्वप्नील बाबा. 108 म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. कधी कसाही फोन लावा, जात विचारणार नाही, समाज विचारणार नाही. फक्त फोन आला म्हणजे तो माणूस समाजासाठी लढणार. आणि माझी अशी वैयक्तिक इच्छा आहे, आता मागे मी ते ऐकलं, पदावर गेल्याच्या नंतर माणसाला मर्यादा येऊन जातात, पण न पद असताना माणसाला मर्यादा राहत नाही. खूप साऱ्या पळवाटा असतात आणि खूप चांगलं काम आहे आणि ते करत राहणार आहेत मरेपर्यंत. दादा तुम्ही लोकांच्या हृदयामध्ये ओरिजिनल पदवान आहेत बरं का. तुम्हाला कोणत्या अरे पद छोटे मोठे आहेत तुमच्या समोर, लक्षात ठेवा. काय पद आहेत का ते पदापेक्षा मोठे आहेत तुम्ही. त्याच्यामुळे मनावर जास्त विचार करायचा नाही मामा. लोकांनी आपलं म्हटलं पाहिजे. 1 घंट्यापासून चालू आहे दादा येणार आहे, दादा येणार आहे. ही जीत आहे तुमची आणि तुम्ही एवढ्या लांबून आले, ही आमची जीत आहे. कोणी कोणासाठी जायला तयार? हा. परमार्थामध्ये जर काही कमवायचं असेल तर भगवंताच्या नामाने पुण्य कमवलं पाहिजे. 1 मिनिटात दृष्टांत सांगतो, कीर्तनाची सेवा समाप्त करतो. सांगू ना? भागवत महाराज, तुमच्याकडे 10 लाख रुपये आहे आणि तुम्ही अमेरिकेत पैसे घेऊन गेले. अमेरिकेत भारताचे चालतील का हो? नाही चालत ना. तिथं काय चालतं? डॉलर. हरभरी नाही ते डॉलर लय जाते कोणती मग पुरं सांगितलेलं बरं. आबा तुम्ही आजीला घेऊन जपान गेले, जावत नाही तुम्ही गेले का? बा जावाव नाही तर ते हमला चालू आहे, एखाद बॉम्ब रिकामा अंगवर पडी म्हणून नाही सांगितलं. पण कल्पना करा किती आनंद झाला. जपान पेटीना सोरच बदली घ्या जपान. आबा तुम्ही जपानला गेले 2 लाख रुपये घेऊन, आपले भारताचे पैसे चालतील का? नाही. मग तिथं काय चालतं? डॉलर नाही, तिथं पाऊंड चालतात. हा, तुम्ही बी डॉलर म्हणणार का? म्हणजे एक पक्का झालंय की भारताचा पैसा इतर देशामध्ये चालत. मग जर भारताचा पैसा याच मृत्यू लोकामध्ये फक्त पांढरी बदलली का चालत नाही, मग या भारताचा या मृत्यू लोकाचा पैसा स्वर्ग लोकात चालणार आहे का? मग या स्वर्ग लोकामध्ये कोणता पैसा चालतो? मग जर आपले 10 लाख रुपये अमेरिकेत आपण घेऊन गेलो तर त्या अमेरिकेमध्ये हा पैसा कन्व्हर्ट करावा लागतो. काय करावा लागतो? कन्व्हर्ट करावा लागतो. त्याची किंमत वाढते. मग इथला पैसा स्वर्गामध्ये कन्व्हर्ट करावा लागतो आणि त्या कन्व्हर्टिंग मनीचं नाव आहे पुण्य. काय नाव आहे? आणि संजू पाटील तुम्ही पुण्य कमवताय, ही ट्रान्सपरन्सी आहे. आणि हे पुण्य इथं नाही. जेव्हा माणूस ऍक्सिडेंट मध्ये फार मोठ्या वेगाने ट्रक आपल्याला ठोकून देतो, आपण कडेला जाऊन पडतो, 4 तासाच्या नंतर आपण शुद्धीवर येत नाही, अचानक आपले डोळे उघडता आणि मग आपला परिवार म्हणतो, आपण म्हणतो मी केलेलं पुण्य माझ्या कामी
जसं पुण्य कामी येतं तसं पापही कामी येतं आणि हे पाप संतांच्या दर्शनाने जात. झाली पापा तापा दैन्य गेले. मग महाराज पाप गेलं, ताप गेलं, दैन्य उठाउठी गेले, सगळं दारिद्र्य चाललं गेलं. मग दारिद्र्य गेल्याच्या नंतर शाश्वत सिद्धी प्राप्त होते, अंतकरणाला शांतता प्राप्त होते. आजी संसार सफल झाला ओ माये अशी म्हणायची ताकद तयार होते. याचसाठी केला होता अट्टहास अशी म्हणायची बुद्धी तयार होते. आणि एकदा माणसाच्या अंतकरणातला राग, काम, क्रोध, या जगतामध्ये माझा कोणी शत्रूच नाही असा भाव तयार झाला. आणि दुश्मनामध्ये ज्या दिवशी भगवंताचं स्वरूप तुम्हाला दिसायला लागलं, समजून घ्यावं संतांची कृपा तुमच्यावर झाली. आणि जर समजा एखाद्याची निंदा ऐकून जर तुम्हाला राग येत असेल, महाराज तो कानी तुमले गायादी रांता, आणि जर तुम्ही गरम झाले, अजूनही संतांची कृपा झालेली. ज्या मंबाजी बुवाने तुकोबारायांना मारावं त्याच मंबाजीला 14 टाळकऱ्यांमध्ये उभा करणारे जगद्गुरु तुकोबाराय. मग एवढा त्रास तर आपल्याला नाहीये ना. तोंडातून रक्त येईपर्यंत मारला जगद्गुरु तुकोबारायांना. अरे हात तुक्या आपल्याला शिकवतो आणि जंगलामध्ये जाऊन बायांचे हात धरतो असा आरोप करणारे आपण नाही येत ना. गोपाला पाटील गावाचे हे लोक, आता माझा भीक कोण वाढी, गावाचे लोक रागवले मला भीक कोण वाढेल, ही परिस्थिती तुमच्यावर नाहीये ना. माणसाला माणूस फाडून खात होता अशा काळामध्ये तुकोबारायांनी 350 एकर जमीन दान केली आणि बायको अन्न करता करता मिली. एवढं दुःख तुम्हाला नाहीये ना. अरे 4 वर्षाची मुक्ताबाई असताना त्यांच्या मायबापाला देहांत प्रायश्चित करावं लागलं. अहो एवढं दुःख तुम्हाला नाहीये. 6 महिने निष्कलंकित सीता माता राहिल्याच्या नंतर सुद्धा जी दुसऱ्याच्या घरी राहिली तिला आम्ही देवी म्हणत नाही असा निष्कलंकितीचा पुरावा न मानणारा एवढं दुःख तुम्हाला नाहीये. मग का टेन्शन घेतात, का विचार करतात लोकांच्या मनाचा. हा असा म्हटला, तो तसा म्हटला. अहो तुम्ही सर्वांना खुश नाही करू शकत, तुम्ही जोकर नाहीये. हा बी खुश राहायला पाहिजे, तो बी खुश राहायला पाहिजे, यानं बी मन धरणं पडी, त्यानं बी मन धरणं पडी. ज्यानं मन धरणं पडी त्याला आग लाई द्या, त्यातले बलावणं पडी, त्यातले नाही बलावं, त्यातले रागी. ज्यांना राग येतो ती आपली नाही, आणि जी आपली नाही त्यांच्या मनाचा विचार करत बसणं म्हणजे आपला चांगला वेळ चुकीच्या मार्गात वाया घालवू नये. मग त्याच्यापेक्षा भजन करा ना. याला काय वाटेल आणि त्याला काय वाटेल. मी नेहमी दृष्टांत देतो स्वप्नील बुवा. 10 जण गाडीमध्ये बसतात आणि 9 जण बसले आणि आपल्यामुळे ती ट्रिप कॅन्सल होणार आहे उद्या ना. नाही मग तू नाही आला तर मग ट्रिप नाही जाणार. त्या 9 लोकांची मनं सांभाळत असताना स्वतःचं मन का मारायचं. कारण भगवंत गीतेमध्ये सांगतो माझी विभूती मन आहे. ममैवंश जीवलोके जीवभूता सनातन मनः षष्टाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी न कर्षति. 5 इंद्रिय आणि 6वं मन मी स्वतः कर्षण करतो या देहामध्ये. मग तुम्ही या मनाचा विचार करा ना. मग काही लोक म्हणतील महाराज तुम्ही आताच सांगितलं जे जे दृष्टी हो त्यांच्या अंतकरणातला त्यांच्या मनातला तो भगवंतच आहे, पण तो भगवंत स्वार्थ बघतोय, मी त्याला अनुमोदन देऊ शकत नाही. त्याच्यामुळे मला या तापांमधून बाहेर व्हायचंय. मी कोणाची मनं राखत बसणार नाही, मी फार विचार करत बसणार नाही. का? कारण या ब्रह्मांडातून मी एकटा आलो आणि मी एकटा जाणार आहे. मग एकटा आलो आणि एकटा जाणार असेल तर मग मी आपुले आपण का सोडवण करू नये. या ठिकाणी एवढा जनसमुदाय जमलेला आहे. सोसायटी नवीन आहे, कुठून कुठून लोक आलेत, नातेवाईक आले. जे नातेवाईक या घराला बघून खुश आहे या सगळ्यांना मानाचा मुजरा आहे. हे घर बघून जे खुश आहेत, ज्यांना आनंद होतो. एका ड्रेसवर आलेला संजू पाटील व्यसनातून मुक्त होतो, माडकरी होतो, मुलगी चांगल्या लाईनवर, मुलगा चांगल्या लाईनवर, बायको चांगल्या लाईनवर, पूर्ण नातेवाईक माडकरी. आणि एवढा आनंदाचा संसार जर बघून एखाद्याचं पोट दुखत असेल तर मग तो पण एक सांगू आणि ताई हा कलियुग आहे. बडातले आपलं समजा नाही. हा आऊ बी म्हणा, तो बी म्हणा, आई बी म्हणा, या बी डोंगन काढता का नाही. क्या करता तू मेरा मेरी यह तेरा मकाम नहीं. क्या करता तू मेरा मेरी यह तेरा मकाम नहीं. झूठ जन में फंसा हुआ है वह सच्चा इंसान नहीं. झूठ जन में फंसा हुआ है वो सच्चा इंसान नहीं. जग का मेला 2 दिन का है, ओ जग का मेला 2 दिन का है, अंत में
होगी जलजली लेला रे कोई राम दा प्याला शोर बजाओ गली गली शोर बजाओ गली गली बोलो राम बोलो राम बोलो राम 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 बोलो राम बोलो राम बोलो राम 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 माया के दीवाने सुन लो एक दिन ऐसा आएगा धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा यही पड़ा रह जाएगा यही पड़ा रह जाएगा सुंदर काया मिट्टी होगी ओ सुंदर काया मिट्टी होगी अंत में होगी जलाजली लेला रे कोई राम का प्याला शोर बजाओ गली गली लेला रे कोई राम का प्याला शोर बजाओ गली गली बोलो राम बोलो राम बोलो राम 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 बोलो राम बोलो राम बोलो राम 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 म्हणून संतांना शरणदा संतांचं दर्शन झालं की मग धन्य म्हणा. ताई आळंदीला गेलो होतो, बावस्कर महाराज होते. काय करतो म्हणे, म्हणतं देवाच्या कृपेने कीर्तन करतो. काय वाक्य वापरलं त्या साधूने माहिती आहे म्हणे, बेटा मनोज, ज्या दिवशी देवाची कृपा होईल ना त्या दिवशी साक्षात देव भेटेल. कीर्तन खूप छोटी गोष्ट आहे. गाडी घेतली, संतांची कृपा. गाडीसाठी संतांची कृपा. अरे काही तारतम्य. मुलगा झाला, देवाची कृपा नाही ना हो. देवाची आणि संतांची कृपा एवढी खालची असू शकत नाही. देवाची आणि संतांची कृपा झाली का डायरेक्ट अढळपद, डायरेक्ट मोक्षपद, डायरेक्ट ब्रह्मांड. इतका तो कृपा निधान भगवान परमात्मा आहे. आणि भगवंत संतांच्या वशिल्याशिवाय कृपा करतच नाही. आळंदीला कोणीतरी संत आहेत, विद्वान आहेत असं माहिती पडलं पांडुरंग परमात्म्याला. ऑलरेडी माहितीच होतं. नामदेव महाराजांना सांगितलं जाऊन भेटून या, विद्वान आहेत आणि विद्वानाने विद्वानाची भेट घेतली पाहिजे. अहंकार नाहीसा होतो. नामदेव महाराज भेटायला गेले. संत ज्ञानेश्वर उठले, त्यांना नमस्कार केला. निवृत्तीनाथांनी नमस्कार केला. सोपान काकांनी नमस्कार केला. मुक्ताबाई मात्र नमस्कार करायला काही तयार नाही. आणि जो पाया पडत नाही त्याच्याकडे लक्ष जास्त असतं. का बो वाकी राहणार. ती तशी मुक्ताबाई कोपऱ्यात उभी, नामदेव महाराज अशी. ही कोणाची मुलगी आहे? ही ज्ञानेश्वरांची बहीण आहे. आकलीचा भाग नाही त्या पोरीला. काय झालं, पाया पडायचे आणि ते ऐकलं मुक्ताबाईला. आणि बाईला असं भांडण लवकर आवडतं. तिला तोंडावर फक्त बोलून पहा तुम्ही, कितली बी गरीब राहो. लग्न करताना प्रत्येक सासू सासऱ्यांनी एक वाक्य फसवलंय जवायाला, आमची मुलगी का नाही गरीब गाय आहे. तेच नाही आपले बैल म्हणेले तर वयच. आणि म्हणून अहो धोंडा आहे की तू बैल बनेले ले गोंडा. तो धोंडा नाही, तो गोंडाचे. धोंडा का दिला जातो? जी मुलगी आम्ही वागवू शकलो नाही ती तुम्ही वागवताय. दर 3 वर्षाला बक्षीस घेत जा, पण वागवा. हा, संतांच्या कृपेशिवाय भगवंत कृपा करू शकत. एकच दृष्टांत, याच्या पुढे आता बोलणार नाही, बस कॅपॅसिटी संपली माझी. मुक्ताबाई पाया पडली नाही, नामदेवाला राग आला. आणि इथं नामदेव फेल झाला. ज्याला राग येतो त्याला संत म्हणायचं कसं? दया, क्षमा, शांती तेथे देवाची. आणि तुम्हाला राग येतो. मी केव्हापासून बघते, माझ्या ज्ञानोबांनी तुमचे पाय पडले, माझ्या निवृत्तीनाथांनी तुमचे पाय पडले, माझ्या सोपान दादांनी पाय पडले. तुम्ही मात्र कोणाच्या पाया पडायला तयार नाही. म्हणजे तुम्ही स्वतःला काय समजतात? अरे आमच्या पायावर लोक डोकं ठेवता म्हणजे लोक पागल नाहीये, लोक हुशार आहे. फक्त भगवंताला एकच सांगा, जेवढं कीर्तनकार कीर्तनात चांगलं वागतो ना तेवढं 10% जरी वागलं ना तरी आपला पाय चुकणार नाही. म्हणजे आपल्या पायावर डोकं ठेवणारे नालायक ठरणार नाही. इतकं जरी या कलियुगात सांभाळलं तर खूप आहे. या बायांना फार रोग आहे. खरात नावाचा बाबा अंगात घुसला होता यांच्या. मेरे बेटी को बच्चा नहीं हो रहा, तोच बिन लगीना मर जायला. तो काय पोऱ्या तिथून पोरले. सुरतमध्ये जास्त आहे. तुमच्या पाया पडतो महिला वर्ग. कोणता बाबा बुवा धागा दोरा करणे कवटा भालामाती असा साला बाबा जगात नाही तुमचं कल्याण करू शकतो जर तुमनं कर्म चुकायला वैते नाही. कोणता बाबा तुमचं कल्याण करू शकत. तुमनं कर्म चुकायले भोगनच पडी. राम असू द्या, कृष्ण असू द्या, कोणीही असा चुकलं तयारी ठेवा भोगायची. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, 2, 4, 5, 10 वर्षाने भोगल्याशिवाय सुट्टी नाही.
त्याच्यामुळे हे पाप ताप गेलंच पाहिजे. पाप म्हणजे काय? अंधारामध्ये कोणी बघत नसताना केलेल्या कृतीतून वाईट जे कर्म तयार होतं ते पाप आहे. भगवंत बघतोय. आणि मग नामदेव महाराज सांगायला लागले, मला कोणाच्या पाया पडायची गरज नाही, माझ्या घरी साक्षात देव असतो. काय करतो देव? माझ्या हाताने दूध पितो, माझ्या हाताने पुरणपोळी खातो, म्हणजे देवाची कृपा तुमच्यावर झाली असं तुम्हाला म्हणायचं का? हो, जाऊन विचारा देवाला. आले पांडुरंगा, ती 4 वर्षाच्या मुक्ताबाईने माझी इज्जत काढली रे. काय झालं? ती म्हणते की देवाची कृपा तुझ्यावर झाली नाही, मग बिना कृपा व्हायची तू माझ्या घरी राहतो का? राहतो. मी पांडवांच्या घरी राहिलो होतो. म्हणजे तू माझ्या हाताने दूध पितो मी जनाबाईचे बी खातो, पण तिच्यावर माझी कृपा आहे, कारण मध्यस्थी तू आहेस. तुझ्या मध्यस्थी माझ्या मध्यस्थी कोण आहे? म्हणजे मग तू माझ्या घरी मी राहतो, याचा अर्थ तुझ्यावर कृपा झालेलीच आहे असं नाही. आणि मग नामदेवाला घाव. मग आता मी काय केलं पाहिजे? अरे ज्या वाल्या कोळ्याने पाप केलं असं लोक म्हणतात, माझं ते मत नाही. रामायणात वाल्मिकी स्वतः म्हणतात, मी जर 100 जन्मातही पाप केलं नसेल तरी राम माझा ऐका. याच जन्मात नाही, 100 जन्मात सुद्धा वाल्मिकींनी पाप केलेलं नाही. हत्यारा रामायण लिहू शकत नाही. हे कार्ल मार्क्सचं सगळं शास्त्रज्ञ आहे. रामायण वाचा ना, स्वतः सांगतात ते, 100 जन्मातही मी पाप केलेलं. असा अचानक डाकू कीर्तनकार कसा होईल? हा, तो भटकलेला असू शकतो, पण डीएनए मात्र साधूचाच. आणि मग ठरल्याप्रमाणे काय करावं तर मग संतांची भेट गेले वैजापूरला. विसोबा चाटे तो खेचर झाला. नंतर विसोबा एका घरामध्ये, काही लोक म्हणतात महाराज एवढ्या आरोड्या का भर मारता? का रे तो तिसरा गरमा बटेले असं म्हणे का नामदेव महाराज? विसोबा एका घरात असं म्हणेल का तो? महाराज मारी ना. विसोबांनी आवाज दिला, हा आहे. कोण आहे? पंढरपूरून नामदेव आलोय. असं असं या. पिंडीवर पाय. नामदेवाने बघितलं, अरे 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 काय देवाने पत्ता दिला. हा बरोबर आहे बाबा नामदेवा, तुझं माझं वय झालंय, मला पाय काही बाजूला ठेवता येत नाही. मी पाय नेमक्या दगडावर ठेवलेत का? ओ पिंडायची बोले बाबाची. मग बाजूला ठेव, तू मला सुधरत नाही आता. बाजूला ठेवली पिंड. हा दृष्टांत सगळ्या जगाला माहितीये, मला हे सांगायचं नाहीये. मग पाय उतरावे पिंड तयार व्हावी, पाय उचलावे पिंड तयार व्हावी. नामदेवाचा अहंकार नाहीसा झाला. देव माझ्या हाताने खातो, देव माझ्या घरी राहतो, देव माझ्या हाताने पुरणाची पोळी कधीतरी खातो, एवढा अहंकार की मी दुसऱ्याच्या पाया पडायला वाकायला नम्र व्हायला तयार नाही. देव नुसतं खातो तर एवढा अहंकार. देव ज्याचे पाय डोक्यावर घेतो किती मोठा. आणि जसं संतांचं दर्शन झालं, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले, मनातली तृष्णा मनातलं दारिद्र्य तात्काळ गेलं. आणि मग नामदेव महाराजांनी शपथ घेतली, शतकोटी तुझे करीन अभंग. ज्या वाल्मिकाने रामायण लिहिलं, मी सुद्धा 100 कोटी ते शतकोटी अभंग लिहेल. 5000 अभंग अपूर्ण राहिले. नामदेव महाराज चालले गेले आणि नामदेव महाराजांचं अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी जगद्गुरु तुकोबाऱ्या अवताराला आले आणि 5000 अभंग पूर्ण करून तेही वैकुंठ निजधामाला निघून गेले. संतांच्या कृपेशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही. म्हणून धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन. काय कृपा झाली महाराज, एवढे मग्न होऊन गेले, एवढे मग्न होऊन गेले, पटणार नाही. आता देवाने कृपा केली. कोणती? नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 पुढे
झोपदार देव नाचायला लागला. आता खात नाही तो, आता नाचायला लागला. संतांचं दर्शनाशिवाय तुमचं कल्याण होऊ शकत नाही. पाप ताप गेल्याशिवाय, अंतकरणातली गंधकी गेल्याशिवाय, अंतकरणातला मत्सर तृष्णा गेल्याशिवाय भगवंत कृपा करत नाही. आणि एकदा हे सगळं निघून गेलं, मन शांत होतं. मन म्हणजे भगवंत शांत होतो, चित्त शुद्ध होतं, वाणी पवित्र होते, मेंदू बुद्धिवान होतो. आणि मग अभंगाचं तिसरं चरण. झाले समाधान, झाले समाधान, झाले समाधान, झाले समाधान, झाले समाधान, पायी विसावले मन, झाले समाधान, पायी पायी विसावले. माझं मन तुमच्या पायावर आता विसावलं. आता मी शांत झालो. आता मला कशाचीच गरज नाही. आता निश्चिंतीने अशा पद्धतीने संतांचं दर्शन झालं. धन्यता का मानावी? कारण अंतकरणातली त्रिविध ताप जातात, तृष्णा जाते. आणि अशा संतांच्या दर्शनाने जर आपलं कल्याण होत असेल तर आपलं मन भगवंत स्वरूपी चित्त संतांच्या पायावर विराजमान करा. कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज, मग हे मन शांत कशाने होतं? भगवंताच्या नामचिंतनाने. मग नेमकं कसं? असं विठोबा घरभरणीच्या निमित्ताने वास्तुशांती आणि संतांचं मिलन, संतांचं पूजन, एक सगळे नातेवाईक जमणार आहेत, भाऊबंदकी जमणार आहे. खऱ्या अर्थाने वाटलंच नव्हतं की इतकी लोक कीर्तनाला जमतील, येतील. परंतु खऱ्या अर्थाने आमचे स्वप्नील बाबा शेवट बोलतील 5 मिनिटं. ते कीर्तनकाराने पैसा किती कमवला याच्यापेक्षा मेल्याच्या नंतर किती लोक आपल्या मौतुकीला आली हे फार महत्वाचं आहे. असं लोकांना फार मोठं वाटतं. पण एक वाक्य बोलतो कीर्तन संपवतो. ताई, मेल्यावर चांगल्यालाही चांगलं म्हणता आणि वाईटालाही. आतापर्यंत तुम्ही असं ऐकलं असेल की आपण मेल्यावर लोकांनी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. डोक्यातून काढून टाका. मेल्यावर सगळे चांगले म्हणतात, जिवंतपणे लोकांनी चांगलं म्हटलं का जीवन सफल झालं. पण मग लोक चांगलं म्हणतील याच्यासाठी जीवन जगायचं का? नाही. मग लोकांचा विचार सोडून जीवन जगायचं का? नाही. महाराज, तुम्ही एकच सांगा, काहीतरी एकच सांगा. लोकांचा विचार करायचा का नाही करायचा? अपवादात्मक सांगतो, संपलं कीर्तन. लोकांचा विचार करायचा जेव्हा लोक स्वार्थ सोडून बोलतील. स्वार्थ, महाराज आमना घरून नाही, तो काय कामना महाराज हो, ते मनावर घेऊ नका. स्वार्थ पूर्ण न झाल्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या कामाच्याच नाही.
महाराजांची ओवी चुकली, महाराजांनी जरा अभ्यास केला पाहिजे, हे ऍक्सेप्टेबल आहे. कारण त्याच्यात त्यांचा स्वार्थ नाही, याच्यामध्ये माझ्या कल्याणाचं तो बोलतोय. म्हणून आपलं कल्याणाचं जर कोणी बोलत असेल तर इन केलं पाहिजे, आणि त्याचा स्वार्थ पूर्ण न झाल्यामुळे जर तो आपल्याला बोलत असेल तर आउट केलं पाहिजे. सर्वात सोपा सिद्धांत. पण संतान जीवनामध्ये असताना अनंत गुरुची कृपा असल्याशिवाय जीवनामध्ये काही गोष्टी घडत नसतात, आणि म्हणून गुरु जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हा जो योग जोडून आलेला आहे याला सर्वस्वी कारण फक्त आणि फक्त महेंद्र पाटील आहे. फक्त महेंद्र पाटील. चांगल्याला चांगलं म्हणायचे आपली दानर. त्यांचं चाललं होतं, अहो मारले बलाले तो मारले बलाले आई, अरे टाका मग तुम्ही सांगा काय काय करा ना. म्हणता आपला अख्खा चांगला आहेत, पण ज्या येणार आहेत ब त्याच ना नावे, मग ती नावं वगैरे टाकली. काहींना खरंच अडचण आली, पण जी लोक आली ते पॉझिटिव्ह घ्या. ज्यांना अडचणी आल्या त्यांच्यावर राग भरायचा मी तुला सगळं नाही रे, नाही तसं नाही, तसं नाही. जी लोक आली ती येणारच होती, त्याच्यामुळे अडी अडचण आहे त्यांच्याकडनं वारकरी संप्रदायाकडून आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, कारण ती सगळी आमची आहेत. आणि आमच्या लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे. लोकांतात कान धरायचे असतील तर कोपऱ्यामध्ये. रवी बाबा माझं काही चुकलं ना, डायरेक्ट आपलं वॉशरूम बी भलतं मोठं आहे, 2 खाटा पड जातील तटे. समजतच नाही कपाट आहे का वॉशरूम आहे, काय घर बांधलेले भाऊ. आम्ही पहिले वरच्या खोलीत होतो ताई, मग नंतर खालच्या खोलीत आलो. स्वप्नील बाबा म्हणे भाई साला खोली ना कलर बदली का म्हणे इथला. मग कलर नाही बदलेले, खोलीच बदलेले. म्हणजे छान आनंद आहे महाराज. आज त्यांच्या मायबापाचे चेहरे पहा. माय कुठं बसली पहा, त्या मायचा चेहरा पहा. मुलाची कमाई झाली काय जगात, फक्त माय आणि बापालाच आनंद होतो, बाकी ना तुम्हाला भरोसाच नाही. माय आणि वडील कुठं आहेत, जिथं असतील तिथं पण आनंद आहे. आईचा चेहरा बघा तुम्ही मनपोऱ्यांगर. आता त्या बाकीच्या बी पाहुणे असते ना, हा ऐकायचे नाही तू देवार आहे, आणि त्या ठिकाणी ते, आणि त्या ठिकाणी मी राव आहे. पण एवढ्या बंगल्यात सांगणं फक्त तुम्ही राहत जा. बंगला किती मोठा आहे याच्यापेक्षा त्या घराच्या बाहेर त्यांचे मायबाप किती हसत राहतात, तो खरा श्रीमंत आहे. बंगला गण मोठा आहे आणि मायबाप रडत आहे. माय आणि बाप खुश पाहिजे. मस्त कडक कपडे घालायचे. तुम्ही बी आता 4-4 हजाराच्या साड्या घालायच्या. किती दिवस राहिले आपले. जास्त डोक्यात भाडं घालायचं नाही. मस्त चिंता बिंता सोडून टाका. आता मस्त कल्याण झालेलं आहे आपलं. मस्तपैकी बंगई किती, हा बंगई टांगा आणि मस्त हा आनंद घ्यायचा. आता तुम्ही निबट ना ते मी बटसू, पण बांधिल्या बंगई आनंद आहे. सगळ्या परिवाराला घर, वास्तुशांती, संत पूजन, संत भोजन, तुमच्यावर प्रेम करणारी सगळी भाऊबंदकी, नातेवाईक, सगळ्या पंचक्रोशीतून आलेली सगळीची सगळी मंडळी, या सगळ्यांचं या रामेश्वर लक्झरीजमध्ये स्वागत आहे. पुनश्च तुम्हाला शुभेच्छा देतो. या घराला, या परिवाराला कोणाची नजर लागू नये. सदाचार संकल्प संकल्पना दे, जगी चांगले तेच आमुच्या मना दे. सदाचार संकल्प संकल्पना दे, जगी चांगले तेच आमुच्या मना. मुलांना मुलींना कड्यांना फुलांना झुलू दे फुलू दे नवी चेतना दे. झुलू दे फुलू दे नवी चेतना दे, जगी चांगले तेच आमुच्या मना दे. जगी चांगले तेच आमुच्या मना दे.